पोस्टमॉर्टम रूममध्ये सफाई कामगार आणि महिलेचे अश्लील चाळे। सेक्टर 94 येथील पोस्टमॉर्टम हाऊसमध्ये ठेवलेले मृतदेह सुरक्षित नाहीत। त्याच्याशी छेडछाड करून पुरावे नष्ट केले जाऊ शकतात। यामुळे संबंधित व्यक्तीच्या मृत्यूचे गूढ गुंतागुंतीचे होऊ शकते। पोस्टमॉर्टम हाऊसमध्ये स्ट्रेचरवर ठेवलेल्या मृतदेहासमोर सफाई कामगार आणि महिलेच्या आक्षेपार्ह स्थितीच्या व्हिडिओवरून याची पुष्टी होत आहे। यावरून शवविच्छेदन गृहात अनधिकृत लोक जात असल्याचे स्पष्ट झाले आहे। त्यामुळे तेथे ठेवलेले मृतदेह सुरक्षित नाहीत असा 6.17 मिनिटाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। त्याच्या म्हणण्यानुसार व्हिडिओ बनवत असताना एक व्यक्ती चहाच्या दुकानातून पोस्टमॉर्टम हाऊसच्या डीप फ्रीजर रूममध्ये पोहोचतो। तो महिलेला जमिनीवर काहीतरी पसरवण्यास सांगत आहे। त्यानंतर व्हिडिओ बनवणारी व्यक्ती दुसऱ्या खोलीतून एक चादर आणते आणि क्लीनरला देते आणि बाहेर येते। काही वेळाने तो पुन्हा डीप फ्रीजर रूममध्ये जाऊन तेथे क्लीनर एका महिलासोबत आक्षेपार्ह अवस्थेत जमिनीवर पडलेला दिसला। तो महिलेवर जबरदस्ती करताना दिसला। तेथे स्ट्रेचरवर मृतदेहही ठेवण्यात आला आहे। महिलेसोबत आक्षेपार्ह स्थितीत असलेल्या सफाई कामगाराला यापूर्वी दनखौर आरोग्य केंद्रात तैनात करण्यात आले होते। यावर्षी जूनमध्ये पोस्टमॉर्टम हाऊसमध्ये ड्युटी लावण्यात आली होती। या दिवसात तो रजेवर घरी गेला होता। पोस्टमॉर्टम हाऊसमध्ये आलेल्या मृतदेहांशी छेडछाड आणि पुरावे नष्ट करण्याची शक्यता या व्हिडिओमुळे निर्माण झाली आहे। व्हिडिओमध्ये दिसणारी महिला बाहेरची आहे, कारण पोस्टमॉर्टम हाऊसमध्ये कोणतीही महिला कर्मचारी काम करत नाही। दररोज 5 ते 7 मृतदेह शवविच्छेदनासाठी शवविच्छेदन गृहामध्ये पोहोचतात। शवविच्छेदन गृहात यामध्ये महिला, किशोर मुली यांच्यासह सर्व वयोगटातील स्त्री पुरुषांचे मृतदेह असतात। त्यात खून, दरोडा, डकेती, बलात्कार आणि त्यानंतर आत्महत्या इत्यादी घटना घडलेल्या लोकांचे मृतदेह असतात। पोस्टमॉर्टम हाऊसमध्ये सध्या 2 शिफ्टमध्ये 2 रक्षक तैनात आहेत।